रोशन शेलार आणि सुशांत पवार हे दोन पंच. चला कमिटीचे सदस्य आपण लगेच बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. शुभम भागडे आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. तसंच आमचे मामा घरी रे आला का नाही. संघ आपले दोन फलंदाज देखील पाठवायचे. काय नाव आहे बाळा, त्यांना नाव सांगा, मलाही सांग. जो स्ट्राइक घेईल त्याचं सांग, नॉन स्ट्राइक वाला काय करू माहिती काळ आहेत का लाल आहेत डायरेक्ट जे टीम आहेत ना लाल त्यांच्याकडे कशी गेले उशाल तेवढा गोविंद ठीक आहे सर. चुडावरती खाल्ला वरती चुडा खाल्ला. बघूया दोन फलंदाज बबलू शिंदे आणि नॉन स्ट्राईकला तो बबलू. दोन्ही जर बघायला गेलं तर बबलू या नावाने ओळखले गेलेले दोन फलंदाज. आणि गोलंदाजीसाठी आले तो गोलंदाज अमोल.
सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 षटकांचा सामना. स्ट्राईकला बबलू शिंदे आणि गोलंदाज अमोल. रोशन शेलार आणि सुशांत पवार. पहिला चेंडू. पहिला चेंडू चांगला असा चेंडू, त्याच्यावरती चांगलासा फटका देखील. बघूया, एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेने आपल्या संघाचं देखील अकाउंट ओपन केलंय बबलू याने. आपलं वैयक्तिक आणि आपलं संघाचं देखील अकाउंट ओपन करताना धावेने. तर स्ट्राईकला गेले तो बबलू कडू. बघूया लेफ्ट हँड फलंदाज. असं तोंडी बोलू शकतो. नक्कीच एक वेगवान गोलंदाज आहे. त्या वेगवान गोलंदाजीवरती खूप विश्वास आहे या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर जर बघितलं तर खराब असा चेंडू, नो चेंडू. अवंतराशी एक धाव. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने एक चांगलासा फटका. खाली क्षेत्ररक्षक देखील आहे, परंतु कुठल्याही प्रकारची झेल नाही. परिणामी 2 धावा देखील पूर्ण केल्या फलंदाजाने. दोन चेंडू आतापर्यंत टाकले गेले. 2 चेंडूमध्ये जर बघायला गेलं तर 4 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. बघूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा अमोलचा. स्ट्राईकला तो बबलू कडू. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगलासा चेंडू, वेगवान चेंडू होता, निर्धावाचा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही आली या चेंडूवरती. बॉर्डर लाईनची ताबा घेताना आमचे मामा मनोहर झोले. चौथा चेंडू पुन्हा एकदा बबलू कडूसाठी. फुलटॉस चेंडू होता लेग साईडच्या दिशेने. चांगलासा फटका. चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे. येतोय हा चौकार. आता मात्र चौथ्या चेंडूवरती हा चौकार आलाय बबलू कडूच्या बॅट मधनं. हा चौकार. पाचवा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार अमोल. मागच्या चेंडूवरती चांगलासा फटका, त्याच्यावरती 4 धावा भेटल्या. फलंदाज बबलू याला. बघूया 5व्या चेंडूचा देखील सामना तोच करावा फलंदाज बबलू. 5वा चेंडू होता. आता मात्र वेगवान चेंडू.
चांगली अशी गोलंदाजी, वेगवान चेंडू टाकला. आता मात्र फलंदाजाला कुठल्या प्रकारचा चेंडू समजला नाही, परिणामी निर्धाव असा चेंडू. 110 120च्या वेगाने असे काहीतरी शब्द जोड ना त्यात. तुझं ते आपली कॉमेडीची पातळी वाढ. शेवटचा चेंडू अमोलेचा, बघूया कसा फटका. हो हो, चांगलासा फटका, फुलता चेंडू होता, स्वतः गोलंदाज, परंतु कुठल्या प्रकारचा जेज करता आला नाही गोलंदाजाला. आणि एक धाव देखील या चेंडूवरती खर्च केली गोलंदाज अमोलेने. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती 9 धावा. दुसरा षटक घेऊन आलाय तो काना. अजूनही 2 सलामीचे फलंदाज बबलू शिंदे आणि बबलू कडू. एक लेफ्ट हँड फलंदाज तर एक राईट हँड फलंदाज. बघूया स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड फलंदाज कडू. व पहिला चेंडू, पंचांचा इशारा, वाईट चेंडू आणि गोलंदाजाला ताकीद देखील दिली आहे. हा फर्स्ट बाउन्स देखील आहे. पहिला चेंडू जर म्हटलं तर खराब असा चेंडू हाताळला गेलाय कानाच्या मार्फत. एकदा सुरुवात करताना गोलंदाज कान्हा. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट अँड पुल, पॉवरफुल येतो हा षटकार. बबलू कडूच्या बॅट मधला हा पहिला षटकार. धावसंख्याला ती 16 धावा. चांगलीशी फटकेबाजी. चांगलीशी फटकेबाजी करताना बबलू कडू वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 13 धावांवरती खेळतो. बघूया पुन्हा एकदा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका देखील. बघूया एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलंसं क्षेत्ररक्षण देखील केलंय गोलंदाज काना याने. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. धावसंख्या ती 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. आता मात्र स्ट्राईकला बबलू शिंदे. हा देखील एक स्फोटक फलंदाज आहे. याच्या नावाचा देखील दबदबा आहे. कडूचे वाडी संघ म्हटलं तर एक नावाजल्याचा संघ आहे आपल्या या विभागामध्ये. बघूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज काना याचा. आता मात्र स्ट्राईकला बबलू शिंदे. तिसरा चेंडू, चांगला असा चेंडू, त्याच्यावरती चांगलंसं क्षेत्ररक्षण देखील झालंय स्वतः गोलंदाज काना यांचं. चांगलीशी गोलंदाजी. आता मात्र कुठंतरी पहिला चेंडू जर बघितलं तर खराब चेंडू टाकला गेला होता, त्यानंतर षटकार. परंतु या चेंडूवरती चांगला असा चेंडू, त्याच्यावरती चांगलासा कमबॅक, स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलंसं क्षेत्ररक्षण देखील झालंय. 3 चेंडू 17 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. बघूया 3 चेंडूंचा पुरेपूर कसे फायदा घेतील 2 फलंदाज बबलू शिंदे आणि बबलू कडू. पुन्हा एकदा चांगलासा फटका आहे. बघूया स्टेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण केली. थोडस गच्चल असं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 19. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का, ती क्षमता देखील आहे बबलू शिंदे मध्ये. आता काय झालं डॉट 2-2 बसलं आराम बोलत
लक्ष गर्दी गोलंदाज नक्कीच चेंडूचा पाठलाग करताना, परंतु चेंडू काय हातात आला नाही. परिणामी नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या फलंदाजाने. शेवटचा चेंडू काना यांचा जर बघायला गेलं तर 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केला गोलंदाज काना याने. अजून शेवटचा चेंडू गोलंदाज काना यांचा. शेवटचा चेंडू निर्धावाचा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 धावा. तिसरं षटक घेऊन आलाय तो अमोल. त्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज अमोल. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अमोल याने. तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. स्ट्राईकला तो बबलू कडू. त्याच्या बॅटमधनं 8 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत आल्या. आणि तसंच बबलू शिंदे 5 चेंडूमध्ये 5 धावावरती खेळतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अमोल यांचा. फुलटॉस चेंडू. फुलटॉस वसूल या चेंडूवरती. चेंडू जाईल सीमेरे से पार. षटकार. जितक्या वेगामध्ये चेंडू आला तितक्याच वेगामध्ये सीमेरेषेच्या पलीकडे गेला. चांगली अशी फटकेबाजी. 9 चेंडूमध्ये 20 धावांवरती खेळतो बबलू. आधीच म्हटलं तर एक स्फोटक फलंदाज आहे कडूच्या वाडी संघामध्ये. तशीच फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती आपला षटकार. आता मात्र वाईट वारकर करायचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. अवंतराशी एक धाव. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच धावचीचा देखील प्रयत्न आहे, परंतु थोडस खराब असा थ्रो म्हणावं लागेल. तिथं एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. धावसंख्या झाली 29 धावा. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू बघायला गेलं तर चांगलीशी फटकेबाजी केली बबलू याने. तिसरा चेंडू अमोल यांचा. चांगलीशी फटकेबाजी. अमोल देखील एक मोठा दबाव असेल. 17 धावा खर्च केल्या अमोल याने. हो नक्कीच चांगला असा चेंडू. वेगवान चेंडू. चांगला वेग या चेंडूवरती बघायला भेटला. अशीच गोलंदाजी करावं लागेल.
चौथा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. बघूया एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच दुसरी देखील धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या ती 31 धावा. चांगलीशी फटकेबाजी होती. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती आहे आणि मोठे फटके देखील येत आहे. 4 चेंडू 31 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे अमोल यांचे. दिनेश तिकडे गेला त्यालाच बोलणार बोल. वाईट चेंडू अवंतराशी 1 धाव. धावसंख्या ती 32 धावा. कुठेतरी दिशा भटकताना गोलंदाज अमोल देखील प्रेशर असेल. 10 चेंडू मध्ये अमोलने 20 धावा देखील खर्च केले. शशी कपूरचा पोरगा करण शत्रुघ्न सिन्हा. 5वा चेंडू होता निर्धाव असा चेंडू. नक्कीच फलंदाजाला या जर बघायला गेलं तर बबलू याला थांबवलं गेलंय. बबलू शिंदे जो एक स्फोटक फलंदाज आहे त्या फलंदाजाला कुठेतरी या स्पर्धेमध्ये थांबवलं गेलंय. 7 धावा आतापर्यंत गोळा केलाय आणि फक्त 8 चेंडू खेळलाय बबलू. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया. बबलू शिंदे मोठा फटका येईल का? नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलासा फटका देखील. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु थांबवलं गेले आणि 1च धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33 धावा. तो सीताराम सूर्यमाळ संघाकडनं 18 चेंडू आणि 33 धावा असं काहीतरी समीकरण आतापर्यंत. बघूया अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 2 षटकामध्ये किती धावा खर्च करतील गोलंदाज तसेच किती धावा गोळा करतील फलंदाज. पहिला चेंडू सीताराम यांचा. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. नक्कीच बबलू या फलंदाजाच्या काही बॅटला चेंडू लागत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता आणि तिथं चांगलाचं क्षेत्ररक्षण देखील होईल. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धावेवरती समाधान मानतील का? नक्कीच 1च धाव. कारण बबलू कडू या खेळाडूला स्ट्राईकला आणणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्या बॅटमध्ये जर बघितलं तर मोठे फटके येत आहे. बबलू कडू वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 21 धावांवरती खेळतोय. बघूया या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज सीताराम याने. आता मात्र स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज बबलू कडू. त्याच्या बॅट मधनं चांगले फटके आले. फुलटा चेंडू होता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथं मोठा गडी बाद बबलू कडू जो मोठे फटके मारत होता त्याच्या बॅट मधनं
धावा येत होत्या त्याच फलंदाजाला आता मात्र तंबूच्या आश्रयामध्ये परतावलंय सीताराम याने. आता मात्र बबलू कडूची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो अनिल कडू. गोलंदाजी सीताराम यांची एक मोठा गडी बाद केलाय बबलू कडूच्या स्वरूपामध्ये. बघूया बबलूची जागा सांभाळण्यासाठी गेला तो अनिल कडू. हा देखील फलंदाज एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. वाईट चेंडू अवंतराशी एक धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 35 धावा. या षटकामध्ये जर बघितलं तर चांगलीशी गोलंदाजी देखील झाली. एक विकेट देखील या गोलंदाजांनी मिळवला आहे सीताराम याने. 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च करून एक गडी बाद देखील केलाय. व आता मात्र लेग साईडच्या दिशेने अनिल कडू ऑन फायर. चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. नक्कीच आलेलं स्वागत केलंय गोलंदाज सीताराम यांचं. अनिल याने पहिल्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या झाली ती 39 धावा. बघूया 5वा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारचा प्रयत्न परंतु निर्धावाचा चेंडू कुठल्या प्रकारची धाव नाही. या षटकातील शेवटचा चेंडू सीताराम यांचा. शेवटचा चेंडू चांगलासा फटका. बघू एकदा पूर्ण करत दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. आणि नक्कीच दुसरीचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कुठंतरी गडी बाद झाला असता परंतु थोडंसं खराब असं यष्टीरक्षक. परिणामी 2 धावा पूर्ण आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41 धावा. घेऊन आलाय तो गोलंदाज मोहन. अजूनही सलामीचा फलंदाज बबलू शिंदे स्ट्राईक वरती. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू फेकून दिलाय सीमेरे से पार. षटकार. कमिटीचे सदस्य आपण कुठं असेल आपण लगेच बॉल घेऊन यायचा आहे. आता मात्र बबलू शिंदे यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार. नक्कीच बबलू शिंदेला देखील माहिती आहे एक सलामीचा आपला पार्टनर देखील बाद झालाय. कुठं त्याची भरपाई करावं लागेल आणि तशीच फलंदाजी करावं लागेल त्या स्वरूपामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर आला तो सिंगल. आता मात्र स्ट्राईकला गेला तो अनिल कडू ज्यांनी आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. शेवटचं षटक नक्की शेवटचं षटक म्हटलं तर हाना मारतं षटक. त्या षटकामध्ये किती धावा येतील. 48 धावा एक गडी बाद. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक. गोलंदाजाला ताकीद. फर्स्ट बाउन्स देखील दिलाय गोलंदाजाला.
या शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. बघूया 3 चेंडूंचा स्ट्राईकला अनिल कडू. प्रत्येक KPL ला एक पाठ 12 आणि 14 चे पाठ ते नव्हते पाठ असे फोटो म्हटला ना. चौथा चेंडू फुलकट चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आवडीनं पाठव. आणि धावचित झालाय तो बबलू. बबलूची जागा सांभाळण्यासाठी केलाय तो के बादशाह. या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक स्ट्राईकला असतील ते के बादशाह. काय बोलतात त्यांना? के बादशाह. बादशाह. पाचवा चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने. खाली क्षेत्ररक्षक आहे आणि तिथला तिथं झेल आणि इथं संपलाय के बादशाह यांचा खेळ. नक्कीच बघायला गेलं तर एक स्फोटक फलंदाज होता. 5व्या चेंडूवरती विकेट फेकलाय तो के बादशाहने. बघूया या इनिंग मधील या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मग मी 2 टाइम बोललो त्याला फोन कर त्याला कुठं बोलला के बादशाहची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो मॅगी. त्याला म्हणून पाऊस गेला मला लगेच माहिती. हा त्याला सांग पॅन आता खाली कर थोडीशी नाही म्हणलं ना दिसतं होतं बघ बरं लेडीज चांगल्याशी गोलंदाजी मोहन याची जर बघायला गेलं तर आपल्या 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक हाणामारीचं षटक पण त्या षटकामध्ये चांगलीशी गोलंदाजी. बघूया आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती ब्लास्ट चेंडू फेकून दिलाय सी मेरे से पार. येते हा षटकार. धाव संख्या झाली ती 54 धावा आणि 55 धावांचं आव्हान ठेवलं ते कडूच्या वाडी संघाने सूर्यमाळ संघासमोर. और मॅगी छा भी गया. शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावसंख्येवरती ती 54. 55 धावांचं आव्हान. चांगलीशी फटकेबाजी कडूचीवाडी संघाकडनं. बबलू शिंदे 13 चेंडूमध्ये 16 धावा. तसंच बबलू कडू 12 चेंडूमध्ये 21 धावा. अनिल कडू 5 चेंडूमध्ये 6 धावा. तसंच के बादशाह 1 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही. तसंच शेवटला आला तो मॅगी 1 चेंडूमध्ये 6 धावा. हे जे फलंदाज चांगल्याशा स्ट्राईक रेटनी फलंदाजी करताना बघूया सूर्यमाल संघ आपल्याला 30 चेंडूमध्ये 55 धावांचं आव्हान आहे. विपक्ष सारमाळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण लगेच टॉच उडवण्यासाठी यायचंय.
पॅनल्टी पकडून सांगितलं किती रन करायचे तुम्हाला पॅनल्टी वाढत 2 रनांची तुम्हाला 55-57 धावा करावं लागते. तुमच्या ना एक ओव्हर झाली ना एक ओव्हर ऍड करतो तुम्हाला एक ओव्हर मधून 2 रन मायनस होते पहिल्या ओव्हरला. टार्गेट तुम्हाला 55 रन करायचे आहेत. जर तुम्ही 7 रन मारला 8 रन मारला नाही तर 2 रन मायनस होतील असं ते सांगतात तसं पिक करताना सन्माननीय मंगेशजी गांगड साहेब काय म्हणजे खाली पॅन बघा कशी वरती एकता संघ टॉच जिंकलेला आहे. आपल्याला लगेच निर्णय कळवायचा आहे. ठीक आहे नंतर सांगा चल 5 मिनिटात. तर आज सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन सलामीचे फलंदाज काना आणि त्यांना साथ देतील ते अमोल. स्ट्राईकला कोण आहे का नाही नाही स्ट्राईकला कोण जाते ते बघतो ना. ती चेंडू आणि 55 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत सूर्यमाल संघ. तसंच 2 रनांची पेनल्टी 57 होती. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज मनीष. स्ट्राईकला तो कान्हा, नॉन स्ट्राईकला तो अमोल. दोन्ही सलामीचे फलंदाज. कॉमन झाले ऑलराऊंडर येतात बॅटिंग ओपनिंग कॉमन झाले 4-5 वर्ष. पहिले तरी ऑलराऊंडर चौथ्याला तिसऱ्या चौथ्या नंतर यायचं. आता ते ओव्हर कमी होत. चला तर सामन्याला सुरुवात. पहिलाच गोलंदाज मनीष. स्ट्राईकला तो कान्हा, नॉन स्ट्राईकला तो अमोल. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चांगला असा फटका. चेंडू जातोय श्री मेरे से पार. चौकार. वैयक्तिक आपलं आणि संघाचं अकाउंट ओपन करताना फलंदाज कान्हा. दोन्ही बॉलर सुंदर बॉलर पेसर आहे. शॉर्ट रनअपला बॉल पेसने काढतो. पहिल्या चेंडूवरती चौकार. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा मनीष. हो दुसरा चेंडू आता मात्र लेग साईडच्या दिशेने. खाली क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलासा प्रयत्न, चांगलासा झेल. बबलू कडू स्वतः एक चांगलासा फलंदाज आहे. त्याला माहित आहे सामना जर जिंकायचा असेल तर विन द कॅचेस आणि विन द मॅचेस. win the catches and win the matches.
पहिल्या चेंडूवरती बघायला गेलं तर चौकार आला होता, त्यानंतर बघायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. चांगलासा झेल बघायला भेटला तिथं बबलूच्या मार्फत. कानाची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज सचिन. चांगलासा फटका, बघूया एक धाव पूर्ण करेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही, एकच धाव. तीन चेंडू 5 धावा, षटकातील चौथा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला अमोल. चांगलासा फटका ऑफसाईडच्या दिशेने, गॅप मध्ये चेंडू जातोय सीमेच्या पलीकडं. 4 धावींसाठी येतो हा चौकार. चार चेंडू आणि 9 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे गोलंदाज मनीषाचे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, चांगलासा फटका, चांगलासा क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. धावसंख्या झाली ती 10. 5 चेंडू 10 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक गोलंदाज मनीषांचा. आता मात्र स्ट्राईकला जातील ते सचिन. हो, शेवटचा चेंडू होता, 9 वाजता चेंडू. षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 10 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10, परंतु सूर्यवाळ संघाला 2 धावांची पेनल्टी असल्या कारणाने धावसंख्येला ती 8 धावा. सूर्यवाळ संघाच्या कर्णधारांनी देखील लक्ष ठेवायचे. आपल्या धावसंख्या आहे ती 10 धावा, परंतु 2 धावा मायनस केल्या जाईल. आपल्याला पेनल्टी होती 2 धावांची, म्हणजे धावसंख्या जाईल ती 8 धावा. आता मात्र चांगलासा फटका, त्याच्यावरती चांगलासा क्षेत्ररक्षण के बादशाहांचं. एक धाव पूर्ण केली. तेवीस चेंडू आणि 46 धाव्यांचं अजूनही आव्हान. पहिल्या चेंडूवरती सिंगल, बघूया दुसरा चेंडू. हो, चांगलासा फटका, सचिन यांचा चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक आहे आणि नक्की तिथं झेल सोडलाय. परिणामी दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. कसरा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय किरण भाऊ कुराडे यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेची नक्कीच शोभा वाढेल. तसंच के पॅनलचे देखील अध्यक्ष किरण भाऊ कुराडे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल का? नक्कीच दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. चांगलीशी फटकेबाजी होती. नक्कीच एक मोठा गडी बाद करण्याचा प्रयत्न होता आणि तो नक्कीच झेल देखील उडाला होता, परंतु मनीषाने झेल सोडला. त्या परिणामी 2 धावा देखील पूर्ण केल्या फलंदाजाने. चांगलीशी गोलंदाजी करतो मॅगी. आपल्या 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केलाय. आता मात्र स्ट्राईकला सचिन. बघूया गोलंदाज मॅगी. हो, चांगलासा फटका, स्टेट ड्राईव्ह, चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतो हा चौकार.
त्या चेंडूवरती आला हा चौकार. धावसंख्या 17 धावा. थांबतो ना म्हणजे स्टेटला मारलं नक्कीच ग्राउंडची पाहणी करताना किरणभाऊ कुराडे. बघूया या षटकातील 5वा चेंडू मॅगी यांचा. ओ 5वा चेंडू स्लॉट मध्ये होता. चेंडू जाईल प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. सॉरी 4 धावा. बोल तू काय काय बागडे कुसाळला आपण बॉल षटकातील मॅगी यांचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत मॅगी यांनी 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केलाय आणि त्या कसारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचा चेंडू होता. नक्कीच निर्धावाचा चेंडू. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 धावा आणि समीकरण येऊन टेपलं ते 18 चेंडू आणि 34 धावा. 18 चेंडू आणि 34 धावा. जर सूर्यमाळ संघाला जर जिंकायचा असेल तर 18 चेंडू मध्ये 34 धावा या गोळा करावा लागतील. निर्धावाचा चेंडू. दुसरा चेंडू. चांगलासा फटका. स्टेट ड्राईव्ह. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये तिथं. चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे. 4 धावा. चांगलीशी फटकेबाजी. अमोल आणि सचिन हे 2 फलंदाज करताना. धावसंख्या झाली ती 25 धावा. 27 झाले. 2 रन मायनस सर त्यांची त्याच्यात नाही म्हणजे नंतर कर. आता 27 झाले. अरे पॅनलचे 2 रन कट करेल तुमचे. 25 झाले ना 25 रन झाले ना आता. 27 झाले का. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. बघूया तिसरा चेंडू मनीष यांचा. स्ट्राईकला ते अमोल. हो लेग साईडच्या दिशेने चेंडू सीमेरेषे पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. थोडस सोपं असं समीकरण करताना फलंदाज अमोल. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. चौथा चेंडू. चांगला असा फटका. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू. पुन्हा एकदा 4 धावांसाठी. चांगलीशी फटकेबाजी अमोलच्या मार्फत. सलामीचा फलंदाज कशी फलंदाजी करताना. चांगलीशी फलंदाजी करताना अमोल. या षटकातील जर बघायला गेलं तर 2 चेंडू अजून शिल्लक आहे. चौदा चेंडू मध्ये 20 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. बघूया 5वा चेंडू मनीष यांचा. आता मात्र निर्धावाचा चेंडू. 5 चेंडू 35 धावा 1 गडी बाद. अजूनही 13 चेंडू मध्ये 20 धावांची गरज.
हो चांगलासा फटका तिथं क्षेत्ररक्षक होते झेल सोडला परिणामी चेंडू 4 धावांसाठी गेलाय. नक्की जर झेल टिपला असता तर एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले असते गोलंदाज मनीष, परंतु झेल सोडला परिणामी 4 धावा देखील खर्च केल्या. म्हणजे समीकरण येऊन टपले ते 12 चेंडू आणि 16 धावांची 12 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी सूर्यमाल संघाला. चौथं षटक घेऊन आलाय तो बबलू. स्ट्राईकला येतो सचिन. वैयक्तिक 60 चेंडूमध्ये 13 धावांवरती खेळताना पहिला चेंडू बबलू यांचा निर्धावाचा चेंडू. सुंदर अशी फटकेबाजी अमोल यांची. वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 24 धावांवरती खेळतोय फलंदाज बबलू यांचा दुसरा चेंडू. हो लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमेरेषे पार. येतो हा षटकार. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी सूर्यमाल संघाला. काय बोलते पुन्हा एकदा चांगलासा फटका लेग साईडच्या दिशेने. षटक करताना अनिल कडू. दुसरी धाव देखील पूर्ण केली फलंदाज सचिन याने. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 8 धावा. अजून सलामीचा फलंदाज अमोल. 9 चेंडू 24 धावांवरती खेळताना तसंच सचिन 10 चेंडू मध्ये 21 धावांवरती खेळताना. चांगलासा चेंडू होता त्याच्यावरती बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण करताना फलंदाज लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. आता मात्र हो चांगला असा फटका चेंडू सीमेरेषे पार षटकार. जिंकलाय तो सूर्यमाल संघाने.